स्वतःच्या घरात जाणं, तेही मोठ्या घरात जाणं, तेही मुंबईत जाणं, मला स्वतः खूप चांगली गोष्ट चांगला पवित्र खाण्याचा विषय मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून चांगला गाजतोय. 2 गट पडलेले आहेत. काल जैन मुनी पण म्हणाले की राज ठाकरेंनी याबद्दल आपली भूमिका मांडावी. खरंच कबूतर खाणे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मुळात पहिल्यांदा 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल, बरोबर आहे. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुनींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्या हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारची गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे. 2 कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात ते मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरने सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात. त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे. जर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की त्याला खायला घालू नका, त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे की त्याला. मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी आंदोलनं होत आहेत. त्याच्यासाठी जे आंदोलनं होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन. त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांनी केलं. ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही. आणि हे सगळे हे लोढाबिडा सारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का, लोढा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते. त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे. आणि ज्या लोकांनी काय सूर्या बिर्या काय आणल्या असेल मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. काल जे काही काही लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले घेतले, मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत. सरकारला नेमकं हवंय काय की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लाटकेटा बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतर आणली. बरं का, आता माहित आहे कुठकुठचे प्राणी परत येतात याच्या पुढे येतील ते. असाच एक प्रकार जे तुम्ही म्हणताय वेगवेगळे विषय आणले जात आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं मांस विक्री बंदी, कत्तलखाना बंदी 15 ऑगस्टच्या निमित्तानं नाही मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कळलं का. पण पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये.